ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते तेवढ्यातच तिकडे तिलोत्तमा येते आणि तिच्या बेडवर काही प्रोडक्ट्स टाकते आणि म्हणते, हे काय आहे ऐश्वर्या? ती म्हणते, काय झालं मॉम? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, हे असं असतं का आपल्या प्रोडक्टचं पॅकिंग? आपण कॉस्मॅटिक विकतोय, त्यामुळे ते प्रोडक्ट एकदम उत्तम असायला हवं. तुझं लक्ष नाही आहे का याकडे? तर ती म्हणते, हे तर राजकुमार दादा बघतात आणि मार्केटिंग टीम. ठीक आहे, काही हरकत नाही, मी सगळ्या टीमलाच चेंज करून टाकते. ऐश्वर्या आपला मोबाईल घेऊन तिलोत्तमाजवळ येते आणि म्हणते, मला तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवायचं होतं मॉम. आणि ती ते दाखवते. जे क्रिकेट खेळले सारंग, सावली, सोहम, बबलू, अमृता त्याचे फोटोज असतात. आणि सारंग आणि सावली जवळ असतात त्यावेळेला काढलेले फोटो असतात आणि तेच फोटो ती तिलोत्तमाला दाखवत असते. ही ऐश्वर्या सारंग आणि सावलीच्या एवढ्या मागे लागली आहे. ही तिलोत्तमा का तिला सारखे सारखे एंटरटेन करते हेच कळत नाही. तिला एकदाच सांगायचं ना, हे बस करा, आता मला नाही ऐकायचं त्या बाबतीत. ऐश्वर्या तिलोत्तमाला म्हणते की मॉम, तुम्हाला असं नाही वाटत हे दोघं जण जवळ येत आहेत? त्याच वेळेला तिकडे दारात सावली ग्रीन टी घेऊन येते ऐश्वर्याची. तिलोत्तमा मागे वळून तिच्याकडे बघते सावलीकडे आणि ऐश्वर्याला सांगते की माझ्या मुलावर विश्वास आहे, त्यांनी सांगितलं आहे ना, आणि तो या फील्डमध्ये आहे. त्याच्या आजूबाजूला खूप सुंदर सुंदर मुली फिरत असतात, पण त्यांनी कधीच त्यांच्यावर नजर टाकली नाही. तो कधीच वाहवत गेला नाही. तर या मुलीचं काय आहे? हां, त्यांनी फक्त अस्मीवर प्रेम केलं, पण त्याच्यामुळे तेही मिळू शकले नाही त्याला. तर तुला वाटतं हिच्यावर तो प्रेम करेल किंवा हिच्याजवळ जाईल? आणि तिलोत्तमा तिथून निघून जाते. इकडे ऐश्वर्या सावलीकडे बघत असते आणि हसत असते गालातल्या गालात, आणि सावलीच्या डोळ्यात पाणी असतं. अमृता रूममध्ये कपड्यांच्या घड्या करत असते. तेवढ्यातच सावली तिकडे येते आणि म्हणते, बहिणी तुम्ही बोलवलत मला, काय झालं? इथे अमृता म्हणते बस. ती बसते आणि इथे अमृता सावलीवर ओरडत असते, तू असं केलंस, तू मला वाटलं नव्हतं अशी करशील. हे ऐकून सावली खूप घाबरते. तिला वाटतं की तिने असं काय केलं आहे जे अमृताबाईनीला एवढा राग गेला आहे आणि त्या चिडल्यात. ती एवढी गंभीर होते की अमृताबाईनी हसायला लागते आणि तिला सांगते, अगं असं काही नाही, तू सारंगशी फ्रेंडशिप केलीस का? आणि तेवढ्यातच तिकडे सोहम आणि बबलू पण येतात. ते दोघं जण म्हणतात अमृताबाईनीला, इतक्या लवकर का सोडलंस तू ओरडणं? ओरडायचं होतं ना आणखीन. तेव्हा इथे अमृताबाईनी म्हणते, हिच्याकडे बघून मला राग धरून ठेवायला जमला नाही, कारण ही एवढी गंभीर झाली की मला तिला सांगावंच लागलं. इथे सोहम आणि बबलू म्हणतात, पण हे चुकीचं आहे ना, तिने फ्रेंडशिप करायला हवी ना, ही कधी करणार आहे? तेव्हा इथे सावली म्हणते, जे आहे जसं चाललं आहे तसंच चांगलं आहे, नाही तर फ्रेंडशिपच्या नादाने मला जे सुख मिळतं ते पण मिळणार नाही म्हणून. इथे ते तिघंही बघत असतात एकमेकांकडे. तेव्हा इथे सोहम आणि बबलू म्हणतात, असं काही नाही, तुला फ्रेंडशिप ही करावीच लागेल. सोहम म्हणतो, नाही तर आम्ही काही खाणार नाही. इथे बबलू म्हणतो, हो. पण नंतर सोहमला म्हणतो, काही खाणार नाही म्हणजे? खाल्लं नाही तर माझी उंची नाही वाढणार, मला खावं लागेल, असं नाही चालणार. तेव्हा इथं सोहम म्हणतो, तू माझ्या टीममध्ये आहेस ना? तर तो म्हणतो, हो आहे रे, पण असं कसं, ते ब्रेकफास्ट नाही करणार बस. तर सोहम म्हणतो, बाहेर जाऊन खाऊ ना. तेव्हा मग बबलू पण म्हणतो, हो हो जेवणार नाही म्हणून. आणि ते उपोषणाला बसलेत म्हणून खालती बसतात दोघं जण मांडी ठोकून. इकडे अमृताबाईनीला ते म्हणतात, अमृताबाईनी तुझं काय? इथे सावली म्हणते, अमृताबाईनी तुम्ही तरी समजवा ना त्यांना. तेव्हा अमृताबाईनी म्हणते, हो हो मी समजवते हां. आणि ती पण उठून उभी राहते आणि सोहमच्या बाजूला येऊन उभी राहून म्हणते की हो, मी पण यांच्याबरोबर, मी पण उपोषण करणार म्हणून. आणि इथे सावलीकडे आता कोणताच पर्याय उरला नाही, तिला आता ह्यांचं ऐकावंच लागणार. इथे किचनमध्ये सावली चहा बनवते तेव्हाच बबलू आणि सोहम तिकडे असतात. सोहम सारंग बनतो आणि बबलू सावली वहिनी. आणि ते दोघं जणं तिला डेमो दाखवत असतात, तिला काय करायचं आणि कसं करायचं आहे. इथे सोहम पेपर वाचत बसलेला असतो सारंग म्हणून, आणि तिकडे चहाचा ट्रे घेऊन बबलू येत असतो सावली वहिनी बनून. आणि इथे तो चहा ठेवतो आणि म्हणतो, सारंग सर चहा घ्या ना. तेव्हा सारंग म्हणतो, ठेव. आणि तो चहा घेतो. तेव्हा म्हणतो, सावली चहा छान झाला आहे. इथे बबलू लाजतो आणि म्हणतो, हो थँक्यू. आणि इथे ते दोघं जणं दाखवत असतात. आणि मग म्हणतो की माझ्याशी फ्रेंडशिप कराल? इथे तो उठतो आणि त्याला म्हणतो, हो करीन ना. आणि हँड चेक करतात. आणि ते दोघं सांगतात, इतकंच करायचं आहे तुला, बस आणखीन काय नाही. इथे सावली बघते आणि म्हणते, इतकंच काय, इतकं सगळं करायचं आहे? तर ते म्हणतात, हो चल चल. ती म्हणते, नाही नाही मला नाही जमणार. ते दोघं जणं जबरदस्ती तिला चहा घेऊन सारंगकडे पाठवत असतात. इथे सारंग बाहेर लॉनमध्ये
आपलं काम करत बसलेला असतो आणि फोनवर बोलत असतो. तेवढ्यातच बबलू आणि सोहम तिला इकडे चहा घेऊन पाठवतात. ती सारंगजवळ येते आणि त्याला चहा देते आणि तिथे उभी असते. तेव्हा बबलू आणि सोहम तिला इशारा करत असतात की बोल बोल म्हणून. ती नाही नाही करते आणि इथे सारंग म्हणतो की तुला काही बोलायचं आहे का. ती नाही म्हणते आणि तिथून निघून जात असते. तेवढ्यातच सारंग तिला थांबवतो आणि ती उभी राहते. इथे सारंग म्हणतो की मला बरेच दिवसापासून तुला काहीतरी बोलायचं होतं आणि ती ऐकत असते काय बोलायचं ह्याला म्हणून. तेव्हा तो म्हणतो की मी बरेच दिवसापासून हा विचार करतोय की आपल्या नात्याला काय नाव द्यायचं म्हणून. आणि तेव्हाच असं वाटतंय की हे काहीतरी वेगळंच नातं आहे म्हणून. आणि ती शांतपणे उभी राहून ऐकत असते. तेव्हा सारंग उभा राहतो आणि म्हणतो आपल्या माहिती मैत्रीचं नातं होऊ शकतं. आणि एकदम सावली त्याच्याकडे बघायला लागते कारण तिला तेच जमत नव्हतं जे बोलायचं आहे ते समोरून सारंगनेच बोलून टाकलं. तिला खूपच आश्चर्य वाटत असतं. इथे सारंग तिच्यासमोर हात करतो फ्रेंडशिपसाठी. ती बघतच राहते. सारंग थोड्या वेळाने तो हात मागे घ्यायला लागतो. तेवढ्यातच सावली तो पकडते आणि फ्रेंडशिप म्हणून हात मिळवते. सारंग सावलीला म्हणतो या फ्रेंडशिपचे नियम आहेत. सॉरी आणि थँक्यू नाही बोलायचं. तो असं कपाळाला हात लावून सांगतो. म्हणजे जसं आधी त्यांनी सांगितलं असतं की अर्ध्या कपाळावर थँक्यू आणि अर्ध्या कपाळावर सॉरी म्हणून तसं. तर ती हसायला लागते. तेव्हा सारंगला तिला असं हसताना बघून खूप बरं वाटतं, आनंद होतो. ती तिथून निघून जाते. इथे सोहम आणि बबलू पण एकदम एकमेकांना टाळ्या द्यायला लागतात आणि नाचायला लागतात की झालं बाई एकदाचं. सावली गेल्यानंतर सारंग विचार करत असतो की हिनी कधी कोणाशी फ्रेंडशिप केली नसेल. विठ्ठलानंतर कदाचित मीच असेन ज्याच्याशी हिनी मैत्री केली आहे. आणि तोही हसतो आणि म्हणतो की तिच्या डोळ्यात आज मी जे बघितलं आहे खळखळून हसली आहे ती, तेच हवं आहे मला, आणखीन काही नको. तारा आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते आणि इथे भैरवी तिला काहीतरी बोलत असते. ताराचं लक्ष नसतं. तेव्हा भैरवी चिडून तिला म्हणते तुझं लक्ष नाही आहे का मी काय बोलते ते. आणि ती रागाने तिच्याकडे बघत असते. तेव्हा तारा आपला एकदम मोबाईल ठेवते आणि तिच्याकडे बघायला लागते. भैरवी तिच्या जवळ येते आणि म्हणते तू काय करतेस, काय बघतेस त्या मोबाईलमध्ये. एवढं मोबाईलमध्ये लक्ष घालण्यापेक्षा गाण्याची रिहर्सल केली असती तर खूप बरं झालं असतं. तारा हे ऐकून खूप घाबरते. म्हणते असं काय बोलतेस तू, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते आपल्याला जो चेक आला आहे तो चुकीचा आहे, त्याच्यावर साईन नाही आहे आणि ती चुकीची आहे. तू बघितलं नाहीस का, बघायला हवं होतंस ना, तुझं लक्ष कुठे असतं. तुझ्याकडे काहीच टॅलेंट नाही आहे. अशी कशी ग तू. हे जे चेक्स दिसत आहेत ना तुला, इतके जे पैसे येत आहेत ना त्या सावलीमुळे, तिच्यामुळे हे सगळं मिळतं आहे आपल्याला. तुझ्याकडे काहीच नाही आहे. एक धड गाणं गाऊ शकत नाही आहे तू. आता जा उद्या तिच्याकडे आणि तिला हे गाणं देऊन ये कारण आपल्याला स्पॉन्सर्स. आणि तिला का द्यायचं आहे. तेव्हा इथं भैरवी म्हणते ती गाणार आहे ना, तू फक्त तोंड हलवतेस, त्यामुळे तिलाच हे रिहर्सल करावी लागणार आहे, त्यामुळे तूच जा आणि तिला देऊन ये. तर इथे ती म्हणते मी एकटी कशी जाऊ, मम्मा तू पण ये ना. तेव्हा ती म्हणते दरवेळेला मी का हवी असते, तू कधीतरी एकट्याने काहीतरी काम कर ना. आता परवाच आपल्याला सारंगने पकडलेलं ना रंगे हात, तर सारखं सारखं जाऊन कसं चालेल. त्यामुळे तू जा आणि तू हे देऊन ये आणि तूच जाणार. आता हे तुलाच करावं लागणार आहे, कळलं. आणि रागाने तिथून भैरवी निघून जाते आणि तारा तिच्याकडे बघत बसते. सावली आपलं काम करत असते. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. ती फोन उचलते तर देवा इन्स्पेक्टरचा असतो. तो म्हणतो काय सिस्टर कशी आहेस. ती म्हणते मी बरी आहे. तेव्हा तो म्हणतो मग काय झालं फ्रेंडशिपचं. ती म्हणते फ्रेंडशिपचं काय झालं. तो म्हणतो राणी आणि राजा. ती म्हणते कोण राणी कोण राजा. तेव्हा इथे देवा म्हणतो ठीक आहे ना सगळं सिस्टर. ती म्हणते हो ठीक आहे. मग त्या फ्रेंडशिपचं काय झालं त्या दोघांचं. तेव्हा इथे सावलीची ट्यूब पेटते आणि ती म्हणते हां हां झाली त्यांची फ्रेंडशिप. तो म्हणतो अच्छा मग आता पुढे काय. तेव्हा सावली म्हणते काय पुढे. तर इथे देवा म्हणतो मग राजा को रानी से प्यार हो गया का होणार आहे काय. तर ती एकदम विचार करायला लागते. तेवढ्यातच तिकडे सारंग येतो म्हणून ती फोन ठेवते. इथे सारंग म्हणतो कोणाचा फोन होता. तर ती म्हणते दादाचा. इथे सारंग म्हणतो सॉरी मला तुला विचारायला हवं होतं पण मी त्याआधीच सोशल मीडियावर फोटो टाकला. तर ती म्हणते तुमचा हक्क आहे काहीच हरकत नाही. तेव्हा तो म्हणतो नाही नाही सगळ्यांचं पर्सनल लाईफ हे पर्सनल लाईफ असतं, त्यामुळे त्यांना काय वाटतं हे विचारायला हवं होतं पण मी न विचारताच हे केलं म्हणून सॉरी हां. तेव्हा ती म्हणते तुम्ही असा हात नाही ठेवला कपाळावर. तर तो म्हणतो काय. तर तो म्हणते सॉरी म्हणलात ना त्यामुळे. हे ऐकून सारंगला खूपच हसायला येतं आणि सावली पण हसते आणि सारंग हसत हसत तिकडून निघून जातो आणि म्हणतो हुशार आहेस ना तू. आणि तो जातो तिकडे आणि इथे सावली त्याला बघत असते आणि हसत असते.